गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण आहे नाशिकमध्ये, नाशिक पंचवटीमध्ये। एकदम मस्त क्लायमेट आहे, एवढं पाऊस काल राहिलेलं ते। आता आपला इथून पुढचं नियोजन म्हणजे शिर्डी। आता नाशिकवरून आपल्याला शिर्डीला साईबाबा दर्शन घ्यायचं, परत इथंच यायचं आहे आणि इथून परत आज बहुतेक स्टे होईल इथं आणि उद्या इथून निघायचं। चला बाय, भेटू तर बाईकवरती। हॅलो, हां फोटो टाकले ना, फोटो क्लिक केला की मला काल नव्हते थोड्यात फोटो टाकले। मग सांगतो तुला धरून। चला लेट्स गो। नका आधी तरी बाहेरून पुसायची। मॅप लावायला कुठनं जाऊ आता? जाऊ कुठं? ह्या रोडला हाले बाहेर गेला, आता असं बाहेर गेला, लेफ्ट मारा पाहिजे, पाटानं सरळ जावा, पाटानं सरळ गेला की राईट परत दिसेल, सरळ जावा, तिथे गेला मोठा बोर्ड आहे तिथे तुम्हाला समजेल कुठे जायचं कुठे जायचं। चल बा झालं, बस आणि चकमागली डोळ्या पडेल। आणि कॉल करेगा ना 9 7 8 9 7 8 9 पर देतो। तनिक जाई तनिक हम जाई। बाय। चला आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे। मस्त वाटतं ना? 30 किलो नसेल का 15 किलो असेल, 15 पण नसेल। चला आता निघालो आपण इथून। आता शिर्डी साईबाबा दाखवतोय मी आपला 90 किलोमीटर, 100 पकडून झाला। एक 2 तासाचं रनिंग आहे। वाजले 11:15, 11 पकडा तर 12-1ला पोहोचून। मुंबईतून एकदा बाहेर आलं ना की ही वातावरणाची मजाच वेगळी असते, लय वेगळं वाटतं। मुंबईत सर्व हवामान दमट, इकडे एकदम चिल्ड आहे। नाशिक सिटी पण स्वच्छ आहे, सुंदर आहे, रोड वगैरे। यायला हे हेल्मेटचं लागतंय। खरा प्रवास करायचा सकाळचा, सकाळी म्हणजे तुम्ही 6ला केला पाहिजे, 6 ते 6 वाजल्यापासून केला पाहिजे। पुढचं जे काय असेल ते तेव्हा कुठं ॲव्हरेज होता। हे कुठं जायचं? हे गोदावरी सोसायटी या कुठं जायचं आहे? आता हे लपडा झाला, जायचं कुठं? विचाराय कोण आहे का? लपडा झाला आता हे असं, हे माहिती नसले की रोड असं असतं। मॅप टाक की, आहे की आपल्याकडे सोय, उगाच काय तरी घरी बसतेस। ओढा, निपाड, जालना, काय परत ते वैजापूर का बैजापूर टाक। शिर्डी चल, शिर्डी जरा शिर्डी। अरे तुला शिर्डी हे अशी घाबरत येते, काय करायचं यांचं? अरे फोन आलाय कोण असतं? काय यार कशाला ठेवतोय, तोडशील की.
चल बस बघू, सरळ का राईट? अरे तसं नाही दाखवी ते, आपण असं उभा म्हणते राईट दाखवतो या. आता बघ काय दाखवतो, काय दाखवतो? सेंटर कर, डिस्कनेक्ट कर. बरोबर. शिर्डी जाते, शिर्डी. आपण ज्या डायरेक्शनला उभा आहे का नाही त्या डायरेक्शन दाखवतो. किती मीटर आहे? हा हां, सांगा किती मीटर आहे तसं मला अंदाज. जेल रोड आलो, जेल रोड. इथं आलोय, मला आठवतं इथं आलोय मी. इथं CNG भरलाय गाडीत आपल्या. बघ हे बरोबर आहे का? हां ते माहिती आहे मला. पुढं हे इथनंच गाडी नेली आपली. डिझायर गाडी इथंच घेतलेली. हो ह्या ब्रिज खाली. यो यो वाईन काय नाव पण आहे बघ, यो यो वाईन. काय बॅनर बाजी आहेत सगळ्या. सूर्याचे काकडे, इलो जिंदूरकर, भरजी नाईक, सगळ्यांचा इतिहास लिहिला आहे. नाशिकमध्ये तेवढं शिवजयंती जोरात होती. किती बॅनर आहे ते. एवढ्या बॅनरच्या खर्चात आपली शिवजयंती होती. नाद पाहिजे, नाद. नाद असल्यास सगळं होतं. तसं आम्हाला नाद आहे फिरायचा. बोंबलत तर म्हणू शकत नाही, पण लाईफ इज नॉट अ रेस. आपण घोड्याच्या रेसमध्ये पळत नाही. ही लाईफ घोड्याच्या रेसमध्ये पळायची नाही. नक्कीच सिरियस घ्या, पण एवढी पण नका की आयुष्य तुम्हाला जगताच येणार नाही. अहो जीने के हे 4 दिन, 4 दिन की जिंदगी. नुसतंच पैसे कमवून पळून उपयोग नाही. स्वतःच्या डोळ्यानं दुनिया बघा. आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला अजून कसं सुंदर करता येईल हे बघा. नाही आपलं नुसतंच पैसे 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 कमवून क्या लेके आए थे क्या लेके जाएंगे, खाली हाथ आए थे खाली हाथ जाएंगे. काय कोण नेत नाही. जे आहे ते इथंच ठेवून जायचं. तुम्ही फक्त कागदावरती या जमिनीचा मालक आहे, फक्त कागदावरती. एक आयुष्य यायचं, जमीन वापरायची, मशागत करायची आणि निघून जायचं. ते वरती घेऊन जाऊ शकत नाही कोणच. तू कशाचा मालक नाही. स्वतःच्या कपड्याचा पण तुम्ही जाताना मालक नाही. त्यामुळे घमंड जास्त करू नका. ना पैशाचा, ना सोन्याचा, ना कशाचाच. खूप वर्षातनं पहिल्यांदा सिग्नल थांबलो असं मी. ते आता बाहेर आहे म्हणून. आणि गाडी हे मित्राची आणि आपला व्हिडिओ चालू आहे. आता आत्तापर्यंत 5 वेळा तोडला असा सिग्नल.
कड निघतो होता बा काय का. आलो नाशिक रोड जेल. हाय शेवटी यायला लागलं जेलमध्ये. नाही जेल म्हणजे जेलच्या रोडला. नाशिक रोड जेल. हा हो तुम्हाला ते एखादं कांड करताना बरं वाटतं. त्याला बाहेर झाला म्हणजे आतमध्ये गेल्या ना मग समजतं की बाहेर काय असते. संडासला पण लाईन लावावी लागते. सगळ्या गोष्टीला लाईन. म्हणेल तेव्हाच उठायचं. त्यांच्या टायमिंगनुसारच झोपायचं. एका कुशीत झोपायला लागतं. हालायचं पण नाही. मग सगळे आठवण येते मग सगळ्या गोष्टी. अरे उत्तमात कमी करायचा. तरी पण काय लोक कसं जेलमध्ये येऊन येतात परत क्राईम करतात परत जेलमध्ये जातात. कसली माणसं असतील ज्यांना आयुष्यावर प्रेम नाही ना तेच असे क्राईम करतात. म्हणजे यायचं एका 6 महिने बाहेर यायचं परत कांड करायचं परत 6 वर्ष आत जायचं परत यायचं 6 महिने बाहेर यायचं परत कांड करतात. म्हणजे आयुष्यातलं 60 वर्षातले 55 वर्ष जेलमध्ये 5 वर्ष बाहेर. काय तुझ्या लाईफला अर्थ आहे. काय काय मिळवस तू. आपला संविधानामध्ये कायदा पण आहे म्हणजे पोलीस लोकांचा पण आहे किंवा एका त्या सिस्टमचा. 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरपराधाला शिक्षा झाली नाही पाहिजे. ते ठीकच आहे कारण निरपराध आहे तुम्हाला जर शिक्षा झाली तर ते किती मोठं पाप आहे. त्यांचं 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील म्हणजे एका निरपराधाला शिक्षा झाली नाही पाहिजे. 100ला त्यांचं विषयात 100 परत पकडू. ते एक बरं झालं आपल्या मित्राचा तिकडे जायचं कॅन्सल झालं कोल्हापूरला. बॅग तर तिथं राहिली. तिथून जावं मागाय पण ह्यातच थांबायचं सकाळ निघायचं. कारण नाईटचा प्रवास आपल्याला पाक जमत नाही. नाही जमत. लेप का बॅनर भाजी तेवढं इकडे कडक असते आईच्या गावात. कडक बॅनर भाजी असते. हे कसलं भारी दिसते ते महाराजांचे बॅनर आहे ना लावले ते पण एकदम व्यवस्थित प्रॉपर. काय काय जरा हल्ले आहेत कार्यकर्त्यांना हे केलं पाहिजे सरळ. ते अबा इथनं गाडी नेलं बा इथं. अबा इथं व्यवहार झाला आपल्या गाडीचा. अबा इथं गाडीचा व्यवहार झाला. वर चढायचं आहे का वर चढायचं का. हाय वरच आहे ते काय लिहिलं नाही कुठं म्हणतेच ते काय शिर्डी काय ह्याच्याकडे पण मॅप दिलं ह्याला काय सुधारणा झालंय. लागलो हायवेला असं वाटतं वर गेल्यावर समजेल. रात्री पाणी पिलंच का नाही. पाणी पिलंच का रात्री. नाही विसरतं कधी कधी मी असा झोपली विसरतं कधी कधी. भन्नाट हॉटेल. झालं का चिकारला लागलंच तर काय. काय स्पीड ब्रेकरच्या आयला. उचल घे काय म्हणून समोर गाडी चालतं काय विषय. काय म्हणू काय काम आहे.
हॅलो काय काय हां 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 आता एखादा हायवेला आता बघितलं पाहिजे कुठंतरी पुढं सिटीत किंवा कुठंतरी गावाबिवात टाईमला समजतंय मला समजतंय पण आता विषय काय माहिती आहे का हायवेला आता कुठंतरी गाव किंवा काहीतरी लागल ना तिथं बघतो कागद घेतो एखादा A4 साईजचा लिहितो त्याच्यावर हो अर्धा मिनटं गाडी थांबली तरी लगेच गरम होते आयच्या गावात हा गरम झालं का लगेच यावं काय अर्ध्या मिनटात गरम झालं गरम पोचलो आता हॉटेलला नाश्त्याची वेळ आली नाश्ता केला पाहिजे ना तर एक जरा वेगळंच हॉटेलचं नाव आहे म्हणून थांबलो चांदोबा रेस्टॉरंट काय अजबच आहे काल पण नाश्त्याला आपण डोसाच खाला आज पण डोसाच काय दुसरं मिसळ वगैरे वडापाव समोसा नाही जवळ आपल्याला आता एवढा फासडा पाडतो भेटू वाटेमध्ये टेस्ट एक नंबर आपण हे सांबार करतो सांबार बनवू एकदम ठीक आहे म्हणजे गाढ आहे आपण घरी कसं बनवतो असं घरापेक्षा चांगलंच बनवू शकतो एक नंबर आहे सुंदर असा नाश्ता केला आहे बरोबर झाला नाश्ता ना ओके आणि क्वालिटी कशी होती क्वालिटी एक नंबर क्वालिटी होती तर आता नाश्ता केला आता लवकर पोचलं पाहिजे दर्शन झालं पाहिजे कारण आज गुरुवार आहे गुरुवारची गर्दी जास्त असते इथं जास्त बऱ्यापैकीच असते तर लवकर पोचून परत तिथं दर्शन करून परत रिटर्न यायचं आहे चला पोचूया आपला अमरशेठचा हत्ती येतो बाय त्याला घेऊन जायचं आहे चला भेटू बाय बघ 5 तास फुकट गेला वाया जाऊ का शेठ जय श्रीराम हा जय श्रीराम बोलायचं म्हणजे जेव्हा यांच्या काय राहिलं ना आपलं राहिलं ना काय बघ हाय हाय आता खालय गळवर खालय गळवर न इसरायचं काहीतरी मोबाईल पहिलं ते लक्षात पाहिजे काय खाल्लं काय नाही जरा गाडी रेटूया जरा टाइमपास लय झाला पण मसाला डोसा एक नंबर घरचा भाजी पण एकदम प्रॉपर होती आणि ती सांबार तर एक नंबर होती त्या सांबार म्हणजे त्याच्यावर आपण जीव शकतो असं काय एक प्रकारचं कालवणच होतं रोड आहे बरा त्याला टाकलं पाहिजे अजून एकदम स्ट्रेट रोड आहे स्ट्रेट ए बरोबर आहे का आपण बघ ते पुन्हा बिना आलंय बरोबर निघालो ना बरोबर निघालो ना बघ मी ॲप लाव आता ह्याला आणि वयाचं काम चकवा बसेल बघू दाव मला दाव ओके तुझं इकडं दाख सोड नाही पडत अरे हा पण रोड होता की काय उलट का पळतंय तुझं रे कसं उलट असतं असं पाहिजे अरे पण एक इकडं शिव रोड होता घेत हो शिव रोड होता आपण कुठं ते आलंय कळालं का शिव रोडनं गेलो पाहिजे
अरे का म्हणजे एवढं काय होतं होता दोन सोडले हो. हा रायडर आहे येडाय मी. गाडीवर उभा राहा तुम्ही उभा. आता नाही राहिलं सांगतो तुला. और से मिलने के बहाने तू तो कहता था कि मैं जान भी दे दूंगा तुझे. जान क्या चीज है ईमान भी दे दूंगा तुझे. किसी और से मिलने के बहाने आजा. बरोबर आहे का बघ. असं कुठं लेप बी बसायचा लपडा होईल. किती किलोमीटर चालू. हा धुम्म चाले धुम्म झाले धुम्म झाले धुम्म. शाईन पळते शाईन आहे का. 80 83 90 सरळ आहे. शाईनवालं बघ की. बघ 90 अबॅग अबॅग अबॅग. हा जाऊ दे. आमरची गाडी आहे हे बघ. बघ 102 अबॅग. सोप्पा आहे हो 3 एक्का. अरे शिर्डी शिर्डी जाना. शिर्डी ब्रिज चढ़ना है. चढ़ के लेफ्ट. अरे पुलिया कहाँ जावत है पुलिया. अरे मॅप टाकल्यामध्ये बघ काय सुधारण झालं. एवढे दुनिया फिरून आलोय पण इथं घंटायचं काम आहे. नाही तर लिहिलं घे काय. पुणे केले दाहिनी तरफ. अरे मराठीतले अरे वाटक्यानो. हा पुणेसाठी उजवीकडे वाळा. कीप राईट फॉर पुणे. आय एम नॉट गोइंग टू पुणे. चांगला रोड आहे की. शाईनवाला का होणार आहे आता. बघा किती पाहते गाड्या आमरची. आवाज गेली. ॲक्सिडेंट हो का. आयला आता जरा एक प्रॉब्लेम झालेला आत्ता. ते माउंटमध्ये मोबाईल टाकलेला ना. पॉवरचं बटन दाबून मोबाईल बंद झाला ना. आम्ही आपलं पळवतोय गाडी 100 120. रेकॉर्डच नाही झालं. त्या आम्ही चौकलसारखा 500 वेळा गाडी घेतोय. 3 वर्ष झालं गाडी घेतोय. त्या रायडरला जरा पळवूया का. ह्या रायडरला पळवूया. शिर्डी चुकीचं लिहिलंय. झालेलं बरोबर. चांगला उत्तर पण भेटलेला. गाडी गेलेली 120-122 गेली. भोकनी काय गावाचं नाव आहे भोकनी.
नॉर्मल बोलतो ना 120 गेलो. हां आता मी बोलू शकतो 120 पळवल्या गाडी. बरं कसं बोलतो अरे 120च्या स्पीडनं आलो. काहीतरी 120च्या पोवईवरून 120च्या स्पीडनं रोडे आला. राजे रोडे काहीतरी सांगितलं जाणार 120ची स्पीड काय वाईच आहे. आता बघितलं गाडी पळवली 100नं किंवा 120नं. गाडी किती पळवा गाडी पळणार, पण गाडी कुठं पळवायची, किती पळवायची, तिला कंट्रोल कसं करायचं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आपल्या गाडी पळताना पळवून उपयोग नाही. आता रोड खाली होता, चांगला रोड होता म्हणून गाडी पळवली. तर मी पण गाडी पळवत नाही. आता बघा आता मोकळा रोड पळवू शकतो, पण नाही तिथं गरज आहे योग्य आहे तिथंच पळवायची. 60-70-80नं माणसं 100cc लडाख राईड मारतात स्प्लेंडरवरून. गाडी पळवणं म्हणजे राईड करणं नाही, त्या राईडचा आनंद घ्यायचा. असली माझा मंजिल का नाही सफर का होता है मेरे दोस्त और पहाडेवाले मॅगी, हे 2 शब्द लक्षात आलं ना की आठवण येते आप्पा शेटची आणि बाबा शेटची. आता दोघांचा शब्द आहेत ते पहाडवाले मॅगी. टोल गेट असं रोड असल्या टोल द्यायला काहीच वाटणार नाही माणसांना. आता काय ठिकाणी टोलच्या बाजूला तर गुडघावर डबर असते आणि टोल ना काहीच नाही. जी प्रायव्हेट कारवाली की प्रायव्हेट कार त्यांना टोल पाहिजे आणि गुड्स कारवाले आहेत ना जी पोटासाठी काम करतात त्यांना नाहीच पाहिजे टोल. ते पोटासाठी करतात. बाकीची बोंबली फिरायसाठी का प्रायव्हेटवाले असते त्यांना घेतला नाही पाहिजे. ट्रकवाले टोल ट्रकवाला टेम्पोवाला जे पोटासाठी करतो ते गुड्स कॅर आणि हे जे बोंबली फिरते डबल टेबल घातला पाहिजे. करोडाची गाडी तुम्हाला 60 रुपये भरायला नको. मोठमोठ्या गाड्यात मिळते आता काहीतरी नियम जरी काढला पाहिजे. ठराविक लाखाच्या वर गाडी असली की त्याला जास्त टोल. हे सगळं उलट आहे. एवढी गाडी मोठी तेवढं टोल फ्री आहे. काय मॅटर आहे काय लपडा आहे. पण टोल केवढा मोठा त्याच्या तिरका टोल आहे काय रे. तिरकाच आहे की नॉर्मल एक छोटंसं स्टॉप झालं पाण्याचं सरांना गाडी चालू बघूया व्यवस्थित चालू होती येईन घरी मग हा इकडंच कुठं तरी बस हळू कधीच कधी होऊ नका बस जागा नाही जाऊ द्या. गाडी चालवली आता मला मागं बसून गेली असं काय तोडलं नाही पाहिजे. येतात जाऊ दे हे बोलू नको. बघा चांगलं दिसतो ह्याच्यात हा. काय गाडी चालवाय बसत आहे आवाज काही यायचा नाही. आता मला बाय आता डायरेक्ट शिर्डीत भेटू 20-30 किलोमीटर राहिले. अरे काय असं थोडी आता गाडी चांगली शेट काय माहिती माहिती आहे का लायसन नाही तर गाडी चांगली असलं कोण पकडत नाही. अरे आपली गाडी चांगली ठीक आहे हाही चांगली गाडी नवीन ह्याच्यापेक्षा कितीतरी गाड्या चांगल्या असतात पकडते आणि हो गाडी चांगल्या कोण पकडत नाही. काय शेट चाललंय मला ज्यूस प्याला आहे तर पण तमाशा ज्यूस प्याच्या आधी विचारला ऑनलाईन आहे का तर बोला आहे पहिले मग ऑनलाईन नाही मग काय करायचं म्हटलं आमच्या पैसे नाही तर म्हटलं मग आहे ऑनलाईन नंबर दिला त्याच्यावर कॅश करून फिरतं का दिवस गेलं कॅश. आणि गाडी कुठं लावल्या बघा काय काय बोलायचं जय हुंडाई मोकळी गाडी काय काय भरलं तर काय माहिती. आपल्यापेक्षा माणसापेक्षा गाड्यावर जायला लागले आपण जमिनीवरच. नॉर्मल गेटने व्हीआयपीच्या 5 गाड्याची 20 मिनिटामध्ये आरामशीर दर्शन. 20 मिनिटात होणार माहिती आहे ना. बरोबर आहे गर्दी आहे. नाही दादा खोटं बोलून मला काही तुमच्यापासून काय पैसे भेटणार. आम्हाला पुढे जायचं उज्जैनला. सर मी काय म्हणतो तुम्ही 20 मिनिटामध्ये दर्शन करून महाराष्ट्र 20 मिनिटामध्ये गेट बंद आज जाईल का 20 मिनिटामध्ये. हो सर हो साई शेवक आहे मराठी माणसं झाला माहिती तर इथं काय थोडी का कर्नाटकात आलं सगळी मराठीच आहेत की. हो भरोसा तर ठेवा मलावर आणि काय खोटं बोलून आम्हाला काय तुमच्यापासून जाऊ नाही चालू द्या जॉगिंग करायचं
तब्येत कमी करायची हो तो होतं मराठी माणूस आहे पण इकडे कोण काय कर्नाटकात आलो आपण टाइम लागतो दर्शनाला हे असेच बोलते तर हो माझ्यामध्ये गाडी लावायची प्रसाद घ्यायचा आपल्या असं आतमध्ये जायचं 100 वर्ष आता 2 गिरा घेवली 100 रुपये तर तू घेणार त्याला 100 रुपये भेटलं वगैरे एवढं बोलतो माणूस इकडे येताना असं कुठल्या पण देवस्थानात जर पहिला सगळ्या गोष्टी अभ्यास करायचा आहे ह्यांना बळी पडायचं नाही आता तो हिथट प्याला येतो चिरशी आहे नाही गरजूला अक्कल नसते ना आपला प्रसाद फक्त घ्यायचा त्यापेक्षा आज आहे जुगाड काहीतरी लावायचं बराबर हेरते ती कोणाला काय गरज आहे ती हा बोला कसा विषय चप्पल फ्री ना चप्पल फ्री ना आणि प्रसाद फक्त घ्यावा लागला कोण आहे कारीगरचे शो मी आहे हा तुम्ही आहेत हा लाडूवाला आहे माझा बरं जवळ ओळखला का तुम्ही मी काय पुष्पराज नाही आहे काय तुमचं तुम्ही स्वतः वेळ करून म्हणलं बाबा नाही मी काय पुष्प नाही आहे पुष्पा झुक्या का नाही चला झुक्या चला दे एकच आहे उडपी काय उडपी एक्सप्रेसला जेवलो घेतला मी काय माहिती आहे का लाईटली आपलं बोलू जास्त मसाला काय नको फ्राईड राईस घेतला म्हणजे लोकल हॉटेलचा हापच म्हणा तसं फुल घेतला बिल आलं किती माहिती आहे का 256 पाणी बॉटल 24 रुपये त्या ॲड करा म्हणजे किती रुपये 220 230 रुपये 234 रुपयाला राईस काय कुठल्या काही कप्प्यात गेला करायला पण नाही जेवढं मोठं तेवढं खोटं उगच बोललंय का आहे ना काय झालं होईल आता काय माझी इच्छा तुझं खायची आता सध्या अरे म्हटलं अरे पण म्हटलं काय बस्सा व्यवस्थित भेटलं कारण कट्टा लाईनमध्ये उभं राहून म्हणून आलो पण हे आता म्हटलं 10 मिनिटं बसतो जरा येशील असं जरा कावडं वसुली बरं आहे ना काय हिसाबात मापात पापड्या झालं पाहिजे आलं कमी पण बसतो जरा येशील 10 मिनिटं आणि मग निघतो तर निघालो डायरेक्ट बाईकवरती भेटूया नाही ते आपल्या अमर शेटला घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे किचन घ्यायचं आहे गाडीचं हो गाडी परत भेटायची नाही एक ॲप आहे हे लावतो जामर लागा धो तरी त्याला आज वाटतं घेऊन फिरायला तुम्हाला एक आजचा अनुभव सांगतो जर तुम्ही शिर्डीला आला ना साईबाबाच्या इथं तुमच्याकडे बाईक आहे किंवा कार आहे तर जी आपल्या मागं लागतात बाबा फ्री पार्किंग इथे पार्किंग लावा तिथे पार्किंग लावा फ्री चप्पल ठेवणार तिकडे कधीच जायचं नाही सरळ जायचं पार्किंगमध्ये गाडी लावायची 50 रुपये घेतात कारचे 100 बाईकचं कारचं 100 बाईकचं 50 घेतील आणि डायरेक्ट दर्शन घ्यायचं आणि येताना प्रसाद घ्यायचा हे काय करतात तुमचा प्रसाद कमीत कमी जबरदस्ती घ्यायलाच लावतात म्हणजे मला प्रसाद घ्यायचाच आहे तो घ्यायला लावणार जर नाही घेतला आपण बोल प्रसाद नाही घ्यायचा तर आपली गाडी बाईक तिथून काढायला लावतात बरं आपण असं जरी केलं आम्ही रिटर्नमध्ये हे घेतो प्रसाद घेतो आत्ता घेत नाही तरी पण त्यांना म्हणा आधी प्रसाद घ्या तुम्ही तिथं पिशवी ठेवा नावल्या पैसे पेड करा मग जावा एवढं कोणी सांगितले त्यापेक्षा पार्किंगमध्ये लावायची गाडी डायरेक्ट जायचं दर्शन घ्यायचं आणि येताना आपल्याला प्रसाद घ्यायचा आणि त्याचं ते रिझन काय माहिती आहे का जर तुम्ही प्रसाद घेतला ते बोलतात आतमध्ये साईबाबा चढावा लागतो वगैरे किंवा ज्या काही गोष्टी काही सांगतात ते कुठल्याही भावनेला बळी पडू नका कारण तो प्रसाद आतमध्ये घेतला जात नाही त्या गेटवरतीच सर्व जमा करतात आणि तो आपल्याला रिटर्न पण भेटत नाही म्हणजे आणि एक छोटीशी पुडी 100 रुपयाला तुम्ही जर 2 जर पुढे घेतला तर 200 रुपये झालं असा किती तुम्ही केलं तर तुमचं बिल ती 600-700 रुपये करणारच
त्यापेक्षा जर तुम्ही पार्किंगमध्ये 100 लावलं 200 रुपये घेतला तर 300 रुपये वाचलं, सर्व फ्रीमध्ये काम होईल. आणि जास्तीत जास्त महाप्रसाद खाण्याचा प्रयत्न करायचा येऊन. बाहेर पण भरपूर चांगलं जर खायचं आहे तर भरपूर कॉस्टली आहे. कारण आम्ही आत्ता त्या उडुपी हॉटेलमध्ये राईस खाला. बोलो प्रवास करायचा आहे म्हणून फक्त राईसच घेतला, फ्राईड राईस घेतला. फ्राईड राईस क्वांटिटी म्हणजे एकदमच कमी होती. फुल घेतला तो हाफ बनण्याचा ह्याचा पण नव्हता, हाफच्या लायकीचा पण नव्हता. तो आम्ही फुल घेतला दोघांमध्ये. काय जम झालं त्या राईसचं 256 रुपये बिल झालं. 256 कशाला बोलतो, 70-80 रुपयाला पण ते वाचायला विचारलं असतं कोणी. पण ठीक आहे 100 तरी मी 120 तर ठीक आहे. 256 रुपये ते राईसचं. ते सगळं जर व्यावहारिक विषय घेतला तर ते सगळं मिळून त्याचा राईस त्याच्यावर टाकलेला मसाला वगैरे सगळं मिळून 20 रुपयाचं असेल. घेतलं की 156. जाऊ द्या, देवाच्या दारात काय फरक नाही पडत. पण या गोष्टीकडे लक्ष द्या आणि आपला पुढचा होणारा आनंद टाळा. कारण फुकट भेटते. आणि तो आम्हाला जो भेटलेला तुम्हाला व्हिडिओमध्ये बघा, तो आहे दाढीवाला बेवडा, तो दारू पेलेला तो. आणि ते कसं आहे, जोपर्यंत तुम्ही पुढे राज हॉटेल जोपर्यंत तुम्ही त्यांच्यावर कॉपरेट करताय, पैसे देताय किंवा खरेदी करताय, तोपर्यंत तुमच्यावर चांगले बोलणार. आणि जर तुमचा त्याचा व्यवहार नाही पडला ना तर तुम्हाला हेडीस करणार. म्हणजे कोणत्याही लेवलला जाते ते बोलताना. पण ती पुढचा समोरचा व्यक्ती बघून, आता आमच्यासारख्याला सहसा नाही ते काय बोललीत, पण ते बोलले जर तुम्हाला नसेल घ्यायचं तर तुम्ही बाईक पार्किंगमध्ये लावा आणि शूज घेऊन जावा, व्यवस्थित बोललीत. पण जर इथं दुसरं कोण असतं ना गरीब वगैरे एकदम छान, तर ती जबरदस्ती त्यांनी घ्यायलाच लावलं असतं. किंवा जर नसतं घेतलं ना तरी पण ती एकदम खालच्या पातळीवर बोलतात ते 200साठी. आता जे बाहेर उभे असतात ना त्यांना त्याच्यामध्ये 50% ते देतात. समजा तुम्ही जर 600 रुपये बिल झाला ना तर जो बाहेरून त्यांना गिऱ्हाईक घेऊन जातो ना त्यांना 50% म्हणजे 300 रुपये झालं तर 150 रुपये त्याचं असतं, त्या माणसाचं असतं. ही बिवडी ठेवले तिथे. आता कसं आहे, आपण आलो लांब दर्शनासाठी, त्यामुळे मगज मारे आपल्याला काय नको, ते बरोबर उतरले असते. जाऊ दे, चला. जय साईराम.